सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत बघा, आणि आपण आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांची पूजा सेवाही करत असतो। तर काही वेळेला काय होतं की आपण स्वामींची पूजा सेवा तर घरामध्ये करत असतो बघा, पण त्याच वेळेला आपल्याकडनं काही अशा छोट्या मोठ्या चुका होत असतात की ज्यामुळं आपण केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळत नसतं। तर आपण स्वामी महाराजांची दररोज पूजा घरामध्ये करत असतो, सेवा घरामध्ये करत असतो, त्याच वेळेला आपल्याला कोणत्या अशा चुका आपल्याकडनं होऊन द्यायच्या नाहीत या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा। चॅनलवरती आता हाईपचं सुद्धा बटन आलेलं आहे बघा, तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास हाईपसुद्धा नक्कीच करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। आता चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत आणि स्वामी महाराजांची पूजा, नित्यसेवा किंवा देवपूजा करत असताना स्वामींची पूजा, अर्चा, सेवा हे सर्व आपण करत असतो बघा। दररोज आपण स्वामींची पूजा आपल्या घरामध्ये करत असतो। ज्या स्वामी भक्तांना जसा वेळ मिळेल तसा आपण पोथी वाचन करत असतो, नित्यसेवा करत असतो। तर हे सर्व करत असतानाच बघा काही वेळेला आपल्याकडनं काही अशा छोट्या मोठ्या चुकाही घरामध्ये होत असतात घाई गडबडीमध्ये। त्या चुका आपल्याला करायच्या नाहीत। तर त्या चुका कोणत्या आहेत बघा। तर पहिल्यांदा तुम्हाला सांगते की जेव्हा आपण सकाळी घरामध्ये देवपूजा करतो बघा, आता काही घरामध्ये सुवासिनी महिला देवपूजा करत असेल, काही घरामध्ये वृद्ध आजी वगैरे असतील तर त्या सेवा करत असतील, पूजा करत असतील, काही घरामध्ये दादा करत असतील, काही घरामध्ये मुलगी किंवा एखादा मुलगासुद्धा देवांची पूजा सेवा करत असते। तर तुम्हाला पहिल्यांदा सांगते की जेव्हा आपण आपल्या घरामध्ये बघा, काहींच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असू शकते, तर काहींच्या घरामध्ये स्वामींचा फोटो असू शकतो आणि सर्व देव असतात, आपले कुलदेवी कुलदैवत हे सर्व आपले देव घरामध्ये असतात। तर जेव्हा आपण पूजा करत असतो बघा सकाळी, तर तुम्हाला एक सांगते की कधीही आपल्या घरातील जी देवपूजा असते बघा, देवांची पूजा जी करत असतो ती पूजा आपल्याला 12च्या आधीच घरामध्ये करून घ्यायची आहे बघा। तुम्हाला जरी सकाळी घाई गडबडीत जरी शक्य होत नसेल तरी सुद्धा तुम्हाला वेळात वेळ काढून ही देवपूजा जी आहे बघा घरातल्या देवांची ती तुम्हाला 12च्या आधीच करून घ्यायची असते। भले तुम्ही 10 वाजता जरी पूजा केली, सकाळी नाही तुम्हाला शक्य होईल 10 वाजता, 11 वाजता जरी केली तरी सुद्धा चालू शकतं, फक्त 11:30च्या पुढं देवपूजा घरामध्ये करू नका। तर पहिल्यांदा तुम्हाला हे सांगितलं जातं, जेव्हा आपण देवपूजा सकाळी घरामध्ये करत असतो बघा, तर त्यावेळेला बघा स्वामींची मूर्ती आहे तुमच्या घरामध्ये, दररोज तुम्हाला मूर्तीवरती नाही अभिषेक करणं शक्य होत, दररोज नाही जरी शक्य होत तरी तुम्ही मूर्ती स्वच्छ पाण्यानं धुवून सुद्धा ठेवू शकता। पण तुम्हाला एक चूक करायची नाही की आता आपल्या घरामध्ये बघा स्वामींची मूर्ती आहे म्हटल्यानंतर आपल्याला अभिषेक करावाच लागतो बघा। अभिषेक करणं हे खूप आणि खूप महत्त्वाची सेवा आहे बघा। जेव्हा आपण आपल्या स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती पंचामृताचा अभिषेक करत असतो बघा, त्यावेळेला आपल्या घरामधील जी पण काही वाईट शक्ती असेल, जी पण काही नकारात्मकता असेल ती सर्व बाहेर निघून जाते। आणि ज्या घरामध्ये स्वामी महाराजांची सेवा, पूजा, अभिषेक केले जातात, मंत्रपठण केले जातात, कारण आपण अभिषेक करत असताना बघा स्वामी महाराजांच्या मूर्तीवर जेव्हा आपण अभिषेक करत असतो त्यावेळेला आपण पुरुष सुक्ताचं आणि स्त्री सुक्ताचं पठण करत असतो। आणि जेव्हा आपण पुरुष सुक्त, स्त्री सुक्त पठण करत असतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते। त्याचे जे ध्वनी असतात ते आपल्या घरातील सर्व कानाकोपऱ्यामध्ये पसरतात आणि त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता पूर्णपणे बाहेर निघून जाते। त्यासाठी हा गुरुवारी करायचाच आहे। गुरुवारी तुम्हाला अभिषेक चुकवायचा नाही। इतर वेळेला सणवार जे असतात बघा, किंवा सोमवार, मंगळवार हे जे महत्त्वाचे दिवस असतात त्या दिवशी तरी तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर घरामध्ये अभिषेक नक्की करा। अभिषेक करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आपल्याला, 10 किंवा 15 मिनटं लागू शकतात। अभिषेक आपण पंचामृताचा करू शकता, नाही तुम्हाला शक्य होत पंचामृताचा करणे तर तुम्ही अभिषेक हा दूध आणि पाण्यात सुद्धा घरामध्ये करू शकता। तर त्यानंतर बघा सर्व देवांना सुद्धा अभिषेक करायचा आहे आणि सर्व देवांची सुद्धा देवघरामध्ये पूजा। आता तुम्हाला एक गोष्ट सांगते की कधीही ही चूक करू नका की काही जण काय करतात, काही गडबडीमध्ये बघा एखादं जे आपलं देवपूजेचं जे असतं त्याच्यामध्ये सर्व देव एकत्र करतात, पण असं कधीही करू नका। ही खूप मोठी चूक आहे। कधीही एकत्र देवांना कधीही स्नान घालायचं नसतं। तुम्ही भले तुम्हाला एक 5-10 मिनटं वेळ लागू दे, पण तुम्ही दररोज जी सेवा पूजा घरामध्ये करतात, देवपूजाची करता ती अगदी व्यवस्थित करत जावा। देवांना एकत्र स्नान घालायचं नाही। प्रत्येक देव तुम्ही ताम्हणामध्ये घ्या आणि त्यानंतर प्रत्येक देवाला वेगवेगळं स्नान घाला आणि त्यानंतर स्वच्छ मूर्ती पुसून घ्या। तर अशा पद्धतीनेच तुम्हाला दररोजच्या देवपूजा करायची आहे घरामध्ये। तर हे एक तुम्हाला सांगितलं, ही चूक करायची नाही, कारण काही
खूप अशा महिला असतात, मी स्वतः असं बघितलेलं सुद्धा आहे. मी एखाद्याच्या घरी जेव्हा जाते ना, तेव्हा सुद्धा मी बघितलं आहे, की ते सर्व देवांना एकत्र स्नान घालायचं. म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये सर्व सर्व देव घेतात. सर्व देव एकत्र घेतात आणि असं धुवून ते ठेवत असतात. तर तसं करू नका. आपल्याला देवांना स्नान घालायचं असतं आणि आपण दररोज देवपूजा घरामध्ये करतो. तर ह्या गोष्टींची काळजी घेऊन देवपूजा करा, की जेणेकरून तुम्ही जे करत आहात त्याचंसुद्धा फळ, त्याचंसुद्धा त्या पूजेचंसुद्धा तुम्हाला फळ, त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल बघा. तर ही गोष्ट तुम्हाला मी सांगितलीच. आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगते, की जेव्हा तुम्ही देवपूजा करत असता, आपल्या देवघराजवळ बसून, त्यावेळेला तुम्हाला कायम बसण्यासाठी आसन घ्यायचंच आहे. आसनावरतीच आपल्याला बसायचं आहे. मग तुम्ही एखादा पाठ घेऊ शकता तुमच्या घरामध्ये. आता फोटो आहे स्वामी महाराजांचा, तर फोटो तुम्हाला स्वच्छ पाण्यानं दररोज पुसून घ्यायचा असतो आणि फोटोला सुद्धा अष्टगंध वगैरे सर्व लावायचं. आता ही पूजा आपण घरामध्ये व्यवस्थित करून घेणार. पूजा वगैरे सर्व झाल्यानंतर सकाळची वेळ असते बघा, घरामध्ये दिवा, धूप आरती लावा. सर्व देवांना देवांची पूजा झाली. सर्व देवांना तुमच्याकडे जर जी फुलं असतील ती अगदी श्रद्धेनं मनोभावे अर्पण करा. शेवटी कसं असतं माहिती आहे का, आपण जेवढं मनापासून करतो, जेवढं श्रद्धेनं करतो, जेवढं अंतःकरणापासून एखादी गोष्ट करत असतो ना देवासाठी, तेव्हा त्या सेवेचं त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. तर आता बघा, आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी नैवेद्य अर्पण करायचा असतो देवांना. आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये सांगितलेलं आहे, की आपल्या घरामध्ये जे पण चपाती भाजी असेल त्याचा नैवेद्य स्वामींना सकाळी आणि संध्याकाळी हा अर्पण करायचा असतो. दोन्ही वेळेला नैवेद्य अर्पण देवघरामध्ये करायचा असतो. खरंच जरी नैवेद्य दाखवला किंवा तुम्ही एखादा शिरा बनवून घरामध्ये गोड पदार्थ बनवून जरी नैवेद्य दाखवला, तरी सुद्धा नैवेद्य हा मनापासून श्रद्धेनं दाखवा. बघा, स्वामी महाराज तुमचा नैवेद्य नक्की अर्पण करतील. पण नैवेद्य दाखवताना बघा, आपण स्वामी सेवेकरी आहोत आणि आपल्या स्वामी महाराजांना विशेष प्रिय असणारी वस्तू त्या नैवेद्यामध्ये नक्की अर्पण करायची. मग तुम्हाला चपाती भाजीचा नैवेद्य नाही दाखवणं दररोज तुम्हाला शक्य होत, तर तुम्ही चपाती भाजीचा नैवेद्य दर गुरुवारी सकाळी संध्याकाळी दाखवू शकता. सोमवारी सुद्धा दाखवू शकता. मंगळवारी सुद्धा जेवणाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. सण समारंभ जेव्हा असतात बा घरामध्ये आपल्या, त्यावेळेला जेव्हा आपण पुरणपोळी बनवतो त्याचा नैवेद्य तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता. आणि इतर वेळेला पूजा वगैरे करतो आपण घरामध्ये दररोजची, त्यावेळेला तुम्ही एखादा गोड शिरा बनवा, शेवाळ्याची खीर बनवा. तुम्हाला जो गोड पदार्थ बनवणं शक्य होईल तो पदार्थ घरामध्ये बनवा. किंवा फळं जे असतात बघा, केळी, चिक्कू, सफरचंद, जी पण फळं असेल तुमच्या घरामध्ये त्याचा नैवेद्य जरी अर्पण केला तरी चालेल. पण नैवेद्य अर्पण करत असताना त्या नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशीचं एक पान ठेवायचं आहे. तुम्ही भले साधा नैवेद्य अर्पण करा, तुम्ही भले चपाती भाजी नुसती तुमची असू दे, किंवा तुमच्या घरामध्ये नुसता गोड शिरा तुम्ही बनवलाय, किंवा तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करत आहात स्वामींना, तरीसुद्धा त्या नैवेद्यामध्ये एक तुळशीचं पान हे नक्की ठेवायचं. आणि एका तुळशीच्या पानानं आपल्याला सर्व मंत्र म्हणून आपल्याला नैवेद्य स्वामींना अर्पण करायचं आहे. नैवेद्यामध्ये तुळशीचं पान असणं हे खूप महत्त्वाचं आहे बघा. आपल्या स्वामी महाराजांना तुळशीपत्र हे खूप प्रिय आहे. यासाठी सांगते की नैवेद्य दाखवत असताना तुळशीपत्राचा वापर करून नैवेद्य आपल्याला स्वामींना अर्पण करायचा आहे. भरीव पाण्याचा चौकोन काढायचा, त्याच्यावरती जो तुम्ही तुमच्या घरामध्ये जो गोड पदार्थ आहे बघा, तो अगदी श्रद्धेनं मनापासनं स्वामींना अर्पण करायचा. भरीव पाण्यात चौकोन काढून त्याच्यावरती तो नैवेद्य ठेवायचा. त्याच्यामध्ये तुळशीचं पान ठेवायचं, नैवेद्यावरती तुळशीचं पान ठेवायचं आणि सर्व मंत्रपठण करून स्वामींना नैवेद्य अर्पण करायचा. तर आपण दररोज घरामध्ये नैवेद्य असा अर्पण करत नाही बघा. खूप जणांकडनं ह्या चुका होतात. आपण एक स्वामी सेवेकरी आहोत म्हटल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर दररोज तुम्ही नैवेद्य जो पण तुमचा असू दे, साधी खडीसाखर जरी दाखवत असाल ना, तरीसुद्धा तुळशीच्या पानाचा वापर करूनच आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं. श्रद्धेनं तुम्ही जेव्हा करता तेव्हा स्वामी तुमच्यासोबत कायम असतात बघा. असं नाही की स्वामी म्हणत की मला तू दररोज 5 पक्वानांचाच नैवेद्य अर्पण कर, तरच मी तुझी सेवा, तुझी पूजा स्वीकारणार आहे. तर ते म्हणतात तू फक्त मनापासून माझी सेवा कर, मनापासून माझी नामस्मरण कर, मनापासून माझं नाव घे आणि मनापासून जे करतोस ते फक्त श्रद्धेनं आणि मनापासून कर. तर असंच आपल्याला दररोज नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर तुम्हाला हे एक सांगितलं मी. तर आता बघा, दररोज आपण सेवा करत असतो घरामध्ये. भले तुम्हाला जेवढी सेवा शक्य होईल तेवढी करा. नित्यसेवेतले 3 अध्याय पठण करणे शक्य होतं तर 3 अध्याय पठण करा. 11 माळी जप करा. तुम्हाला जसं सेवा करणं शक्य होईल तशी स्वामींची करा. पण पहिली गोष्ट अशी तुम्हाला सांगते की 12 ते 12:30 ह्या वेळेमध्ये आपल्याला कधीही स्वामी महाराजांचं पोथी वाचन, कोणतीही सेवा करायची नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला कायम. आता त्यानंतर बघा, आपण जेव्हा पोथी वाचन करतो, आपण नामस्मरण देवघराजवळ बसून करत असतो,
किंवा आपण तारक मंत्राचं पठण करत असतो, जी पण स्वामींची आपण सेवा देवघराजवळ बसून करतो, तेव्हा आपण कायम बसण्यासाठी आसन घ्यायचं. बिना आसन घेता कधीही नुसत्या फरशीवरती बसून आपल्याला स्वामींची सेवा, कोणत्याच देवाची सेवा करायची नसते. कारण आपण जी सेवा करत असतो ती मनापासून तर करतोच, पण आपण जी सेवा करत असताना काही अशा छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवून सेवा करा, की जेणेकरून त्या सेवेचं फळ आपल्याला मिळेल, आपली सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचेल. यासाठी तुम्हाला सांगते की बसण्यासाठी आसन घ्यायचं. तर आता तुम्हाला सांगते की सेवा किती मनापासून करतो, किती अंतःकरणापासून करतो हे महत्त्वाचं असतं. तर तुम्हाला भले दररोजचे नाही तुम्हाला काही वेळेला काही गडबडीत सेवा करणं शक्य होत, तर तुम्हाला नामस्मरणात कायम दिवसभर तुम्हाला स्वामींचं अखंड नामस्मरण करायचं आहे. शेवटी नामातच स्वामी आहेत बघा. आपण जेवढं मनापासून नामस्मरण करणार, जेवढं आपले कर्म चांगले असणार, जेवढं आपण गोरगरिबांना, गरजू व्यक्तींना यथाशक्ती आपल्याकडनं जेवढी मदत करता येईल तेवढी मदत आपण दिवसभरामध्ये करणार. जेवढे आपले कर्म चांगले असणार बघा, तेवढे आपण स्वामींच्या सेवेपर्यंत पोहोचणार आणि स्वामी महाराज सुद्धा आपली सेवा स्वीकारणार. ह्यासाठी तुम्हाला सांगते की तुम्ही जेवढं स्वामींची सेवा करता, पूजा करता, तर ह्या चुका करू नका पूजेमध्ये, की जेणेकरून तुम्हाला सेवेचं, पूजेचं फळ हे स्वामी महाराज नक्कीच देतील. त्याचप्रमाणे बघा, पूजा, पोथीवाचन करणं हे तर सर्व महत्त्वाचंच आहे. त्यापेक्षा पण जास्त महत्त्वाचं जर असेल तर आपले कर्म चांगले असावेत. जे तुम्ही कधीही कोणाची निंदा करू नका, कोणालाही अपशब्द बोलू नका. ते जर तुम्ही करत असला आणि स्वामींची सेवा केली तर त्याचं फळ मिळणार नाही. मग तुम्ही दुसऱ्यांसोबत जर चांगलं वागत असाल, तुमचे कर्म चांगले असतील, तुम्ही गरजू गरीब व्यक्तीला मदत करत असला, भले तिथं तुम्ही स्वामी महाराजांची एक माळ करा, फक्त एक माळ करा, पण स्वामींचा कृपाशीर्वाद कायम तुमच्यावरती राहणार आणि स्वामींच्या सेवेचा सुद्धा तुम्हाला अनुभव नक्कीच येणार. तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत, आपण एक स्वामी सेवेकरी आहोत आणि स्वामींची सेवा घरामध्ये करत असताना काही वेळेला काही चुका होत असतात. ह्या चुका आपल्याकडनं होऊ नये याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिली. आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.